अकोला महानगरपालिकेमध्ये विविध समित्यांच्या सभापती पदासाठी आज निवडणूक झाली। शहर सुधार आघाडीच्या विजय विविध समित्यांवर होता। स्थायी समिती सभापती पदावर माजी महापौर विजय अग्रवाल तिसऱ्यांदा सभापती म्हणून विराजमान झाले। त्यांनी केंद्र व राज्याच्या मदतीने अकोल्याचा विकास करण्याची ग्वाही यावेळी आरआरसी सोबत बोलताना दिली। अकोल्याच्या राजकारणातील धुरंधर म्हणून सुपरिचित आणि अकोला महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेले विजय अग्रवाल पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती म्हणून विराजमान झाले। माजी महापौर असलेले विजय अग्रवाल हे तिसऱ्यांदा स्थायी समिती सभापती झाले आहे। शहर सुधार आघाडीच्या वतीने आज विजय अग्रवाल यांनी अर्ज दाखल केला होता। शहर सुधार आघाडीचे 9 सदस्यांनी विजय अग्रवाल यांना मतदान केले। काँग्रेस उमेदवाराला मिळाले केवळ 6 मते। एमआयएमचे 1 सदस्य तटस्थ राहिला। काँग्रेस उमेदवाराला काँग्रेसचे 4 तर वंचित आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने मतदान केले। काँग्रेस उमेदवार शेख फरीद झाले स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत पराभूत। भाजप नेते विजय अग्रवाल यांच्या विजयाचा महापालिकेत जल्लोष फटाके फोडून आनंद व्यक्त केला, तर एमआयएमचे 1 सदस्य तटस्थ राहिल्याची माहिती आहे। गटनेता पवन महल्ले, महापौर शारदा खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय अग्रवाल यांनी स्थायी समिती सभापती पद ग्रहण केले। यावेळी भाजप व शहर सुधार आघाडीच्या नगरसेवक, नगरसेविका, मनपा व इतर अधिकाऱ्यांनी विजय अग्रवाल यांचे अभिनंदन केले। रणनीति शहर का सर्वांगीण विकास करना यही आगे की रणनीति है। सारे जो काम चालू है वो आगे तक चालू रहना चाहिए। जो काम बंद पड़े है उसको शुरू करना है और सर्वांगीण विकास इस शहर का करना है। विजन हेच राहणार आहे की पूर्वमध्ये जसे आदरणीय आमदार आमचे रणधीरभाऊ सावरकर हे आहेतच, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आहे। आणि जे काही राहिलेले कामं असतील ते पूर्व झोन सभापती म्हणून मी पूर्व भागातील सर्व मेरे को बहुत खुशी लगी। मैं जोन सभापति से चुनकर आई हूँ और मेरे साथ में जो कांग्रेस के जो मेरे नगर सेविका है उनका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ मैं, और डॉक्टर दिशान का भी और साजिद अमदार उनका भी। और मैं आगे से ज़्यादा से ज़्यादा काम करने की कोशिश करूँ इंशाल्लाह में। और मेरे साथ में सभी जुड़े हुए हैं और आगे तक जुड़े रहेंगे, मेरे को ऐसा अभाव है। जो शहर सुधार आघाडी समितीने माझ्यावर जो काही विश्वास टाकला त्या विश्वासाला मी पात्र ठरेल, आणि पक्षाने जो आम्हाला समजा ही समाजसेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप आभार मानते आणि शहर सुधार आघाडी समितीचे खूप आभार मानते। आणि या मागे एकच उद्देश आहे की आम्हाला आमच्या प्रभागाचा पूर्णपणे विकास करायचा आहे। त्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू आणि सदैव लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहू। बहुत खुशी हो रही है। आदरणीय हमारे रणधीरभाऊ सावरकर, आदरणीय हमारे अनुभव धोत्रे, आदरणीय जयंतभाऊ मसने, माजी महापौर विजयभाऊ अग्रवाल, इन सबके मार्गदर्शन से मुझे ये पद मिला है। उनका धन्यवाद करती हूँ और सभी का धन्यवाद करती हूँ। दिलेल्या संधीचं या सुवर्ण संधी जी मला भारतीय पक्षाने दिली, अनुभव रणधीरभाऊ विजयभाऊच्या माध्यमातून, जयंतभाऊ सर्व माझ्या पक्षश्रेष्ठीच्या माध्यमातून जे कार्य माझ्या हातून चांगलं करण्याचे मी प्रयत्न करीन। महापौर आहेत आमच्या ताई, उपमहापौर अमोलभाऊ, गटनेते पवनभाऊ यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व चांगल्या प्रकारची प्रभाग आमच्या झोनमध्ये येणाऱ्या प्रभागातील सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न करेल। त्या प्रयत्नास भारतीय जनता पार्टी माझ्या पाठीशी आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो की त्यांनी मला प्रथम नगरसेवक झाल्यानंतरही मला या पदावर दिलं, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो। तर आज झालेल्या दुसऱ्या निवड प्रक्रियेत महिला व बालकल्याण सभापतीपदी आरती घोगलिया, पूर्व झोन सभापतीपदी रश्मी अवचार, पश्चिम झोन सभापती पदासाठी राजेश्वर धोटे, काँग्रेसच्या जैनब शेख इब्राहिम यांनी उत्तर झोन सभापती पदावर नियुक्त करण्यात आले। दक्षिण झोन सभापती पदावर पूजा गावंडे यांची निवड झाली आहे।